नमस्कार मित्रांनो, ओरिजिनलवाला फार्ममध्ये आपले स्वागत आहे. आज आपण CRD आजारावर बोलणार आहोत. सगळ्यात पहिले आपल्याला जाणून घ्यायचं आहे की CRD आजार काय आहे. बघा मित्रांनो, हा एक असा आजार आहे. CRD आजाराला कारणीभूत आपलेच मॅनेजमेंट तर नाही ना, आपल्या व्यवस्थापनामध्ये तर दुर्लक्ष केले नाही ना आपण, हेही आपल्याला चेक करायचं आहे. तुम्हाला सांगतो, हा एक असा आजार आहे, जर थर्ड स्टेजला आपण बघितलं किंवा आपल्याला समजलं की कोंबड्यांना झालं आहे, तर कोंबड्या वाचवणं मुश्किल असतं किंवा आपले जे पक्षी वाचवणं मुश्किल असतं. CRD हा एक खतरनाक आजार आहे. तुम्ही तो जर टाईमवर त्याचं निदान नाही केलं किंवा उपचार नाही केले, तर आपल्या कोंबड्या नाही वाचू शकत. ह्यामुळे ह्या आजारावर आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळीच ओळखून आपल्याला ट्रीटमेंट करावी लागेल आणि ती ट्रीटमेंट आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण ओळखू की कोंबड्यांना आपल्या लागण झालेली आहे आजाराची. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बघा, जर वेळेस ट्रीटमेंट केली नाही तर आपल्या कोंबड्यांमुळे मॉर्टॅलिटी होईल, आपल्याला मोठं नुकसान झेलावं लागेल. परफेक्ट मॅनेजमेंटची आपल्याला आवश्यकता आहे. हा एक सर्वांना पडलेला प्रश्न आहे की CRD आजार कसा बरा करू शकतो आणि त्याच्यावर आपण काय उपचार करू शकतो. आज आपण बघणार आहोत CRD आजारावर आपण काय करू शकतो, आपण काय उपचार करू शकतो. तर चला बघूया CRD हा आजार कसा होतो, त्याचे लक्षणे काय आहेत आणि काय उपाय करू शकतो ते बघूया. CRD हा आजार मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टिकम ह्या जीवाणूमुळे होतो. बघा, आपण बोलतो की CRD आजार आहे, पण CRD आजारामध्ये हा मायकोप्लाझ्मा आणि गॅलिसेप्टिकम हा एक जीवाणू असतो, त्यामुळे तो CRD आजार कोंबड्यांना होतो. हा आजार होण्याची सुरुवात कशी होते किंवा आपल्याला हे कसे आणि कधी समजते, तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला यासाठी तुमच्या फार्मवर चांगले लक्ष द्यावं लागेल. आता चांगले लक्ष म्हणजे तुम्ही म्हणणार की आम्ही रोज लक्ष देतो, पण तसं नाही मित्रांनो. सकाळी कोंबड्या आपण जेव्हा फ्री रेंजमध्ये सोडतो तर त्या रात्री शेडमध्ये येईपर्यंत तुमचं काटेकोरपणे लक्ष द्यावं लागेल. बघा, एखादी कोंबडी जर बाधित असेल आणि ती कळपामध्ये फिरत असेल तर 1 महिन्याच्या आतमध्ये सर्वचे सर्व कळप जो असतो त्याला लागण होऊ शकते. तर तुम्हाला कसं ओळखायचं आहे की आपल्या कोंबड्यांना आजाराची लक्षणे दिसत आहेत. बघा, कोंबडीच्या डोळ्याच्या आजूबाजूला सूज येणे, त्यानंतर कोंबडीचा जो डोळा असतो तिथे चिकट स्त्राव येतो आणि त्यांचे डोळे ते जास्त पूर्णपणे उघडत नाही आणि त्यांना ते पूर्णपणे उघडता येत नाही, कारण की ते बाधित झालेले असतात, त्यामुळे ते अस्वस्थ असतात. त्याचप्रमाणे त्यांची सर्दी जर जास्त झाली असेल तर ते तोंडाने श्वास घेतात. तर तुम्हाला हे बघायचं आहे की आपली कोंबडी एखादी जर तोंडाने श्वास घेत असेल तर तिला सेपरेट करा तिथून, नाहीतर बाकीच्या कोंबड्या बाधित व्हायला टाईम लागणार नाही. तुम्ही बघू शकता ते तोंडाने श्वास घेतात. त्याचनंतर तुम्ही बघू शकता, बघा, एखादी कोंबडी ॲक्टिव्ह असेल तर ती आजार झाल्यानंतर कशी अस्वस्थ होते. तुम्ही बघू शकता तिचे डोळे वगैरे आणि त्यांचा तुराही काळा पडतो. आपल्या कोंबडी किंवा कोंबडा असेल तो एका ठिकाणी अस्वस्थपणे बसलेला असतो, हेही तुम्हाला चेक करायचं आहे. सर्वात प्रथम आपण आजारी लक्षणे असलेल्या कोंबड्या आपल्या कळपातून सेपरेट ठेवायचे, साईडला ठेवायचे. का? कारण की दुसऱ्या कोंबड्या बाधित नाही झाल्या पाहिजे, ह्यासाठी आपल्याला हे करावं लागेल. सेपरेट ठेवा म्हणजे आपण त्यांची ट्रीटमेंट करणार आहोत, ह्यासाठी तुम्हाला ते सेपरेट ठेवायचे आहे. कारण जर असे आजारी लक्षणं असलेल्या कोंबड्या कळपात फिरत असतील तर दुसऱ्या कोंबड्यांनाही त्याची बाधा होऊ शकते, दुसऱ्या कोंबड्यांनाही हा आजार होऊ शकतो किंवा त्यांच्यामध्ये पसरू शकतो. आपण कोंबड्यांना झालेला हा आजार कसा दूर करू शकतो किंवा कसा नियंत्रणात आणू शकतो, तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या शेडची स्वच्छता चांगली ठेवावी लागेल. शेडची स्वच्छता म्हणजे फक्त शेडची स्वच्छता नव्हे, आपल्याला शेड स्वच्छ केल्यानंतर शेडमध्ये अँटीबायोटिकचा स्प्रे करून घ्यावा लागेल. आठवड्यातून एकदा तुम्हाला तो स्प्रे करायचा आहे. आठवड्यातून तुम्ही जास्तीत जास्त 2 वेळा करू शकता, पण रोज रोज नका करू. कोर्सोलिन किंवा B904
ह्या अँटीबायोटिकने तुम्ही स्प्रे करू शकता, ह्या जंतुनाशक तुम्ही स्प्रे करू शकता. कारण आपण आपल्या शेडची स्वच्छता ठेवली नाही तर अमोनिया गॅस तयार होतो आणि तो कोंबड्यांसाठी खूप घातक असतो. अमोनिया गॅस कसा तयार होतो बघा, अमोनिया गॅस हा कोंबड्यांच्या विष्ठेमुळे तयार होतो. आपण जर स्वच्छता केली नाही, शेड आपण रोज साफ केले नाही तर त्यांची विष्ठा साचते आणि प्रॉपर व्हेंटिलेशन जर झालं नाही तर अमोनियाच्या उच्च पातळीमुळे कोंबड्यांना त्याचा त्रास होतो. नाक, घसा, श्वसनमार्ग त्यांचा बाधित होऊ शकतो, पिल्ले आजारी पडू शकतात आणि नंतर CRD सारख्या आजाराला बळी पडतात. त्यामुळे शेडची स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. आता शेडची स्वच्छता म्हटलं तर फक्त शेडची स्वच्छता नाही, शेडमध्ये साचलेले खत जे आहे तुम्हाला ते तुमच्या टाईमनुसार काढून घ्यायचे. तुमच्या टाईमनुसार म्हणजे जर तुम्ही 1 महिन्यामध्ये काढत असाल तर त्याला 2 ते 3 महिने लावू नका. प्रॉपर व्हेंटिलेशन झालं नाही, जर जास्त विष्ठा साचली असेल तर गॅस तयार व्हायला सुरुवात होईल आणि त्याचा परिणाम तुमच्या कोंबड्यांवर होऊ शकतो. कोंबड्यांना फीड देणारी भांडी जी असतात किंवा पाणी देणारी भांडी असतात ती स्वच्छ राहिली पाहिजे, रोज साफ झाली पाहिजे. हेही तुम्हाला करायचं आहे. तुम्ही 1 दिवस साफ करणार आणि पूर्ण आठवड्याभर ती भांडी चालवणार असं करू नका. रोजचे रोज ती भांडी साफ करा. आपण जे आपल्या कोंबड्यांना पाणी देतो ते पाणी स्वच्छ आहे का नाही किंवा जास्त दिवस साचलेलं आहे की 1 हप्ता 1 महिन्याचं पाणी जर साचलेलं टाकीमध्ये असेल तेच आपण जर कोंबड्यांना देतो आहे तर कोंबड्या आजारी पडू शकतात. CRD हा मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टिकम ह्या जीवाणूमुळे होतो. ह्या जीवाणूला नियंत्रित करण्यासाठी आपण अँटीबायोटिक वापरू शकतो. तर कोणतं वापरू शकतो किंवा कोणतं मेडिसिन आपण याच्यावर वापरू शकतो, चला बघूया. त्यामध्ये आपण डॉक्सीसायक्लिन हे एक मेडिसिन यूज करू शकतो आणि त्याचबरोबर एक टेट्रासायक्लिन म्हणून एक मेडिसिन आहे तेही यूज करू शकतो. बघा, एखाद्या आजारावर तुम्ही जर मार्केटमध्ये गेले किंवा मेडिकल किंवा डॉक्टरांकडे गेले, आपल्याकडे एक सोडून भरपूर असे मेडिसिन्स असतात. अलग अलग कंपन्यांचे अलग अलग ब्रँड असतात. पण आपण जे खात्रीशीर यूज करतो किंवा आपण यूज केलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो. एक लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर मेडिसिनने आपले पक्षी बरे करून आपले व्यवस्थापन जर चांगले असेल तर असे आजार कमी प्रमाणात होण्याची शक्यता असते. बघा मित्रांनो, आपल्याला पोल्ट्री फार्मच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल. असं नाही आहे की फक्त आपण स्वच्छता ठेवली तर आजार येणार नाही. त्याला वातावरणही कारणीभूत असते. वातावरण चेंजमुळे त्यांना ताण पडतो कोंबड्यांना, त्याच्यामुळेही आजार होऊ शकतात. किंवा जो फ्लू एक येतो जो कोंबड्यांमधून कोंबड्यांमध्ये ट्रान्सफर होतो. जर आपल्या कोंबड्या दुसऱ्या कोंबड्यांमध्ये जात असेल तर त्यांचा फ्लू त्यांना लागू शकतो. अशा भरपूर अशा गोष्टी की त्यामुळे असं होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला खूप काटेकोरपणे लक्ष द्यावं लागेल आणि कुक्कुटपालन जर करायचं म्हटलं तर आपल्याला हे सर्व करावंच लागेल. तरच आपण सक्सेस होऊ शकतो. पहिले तुम्हाला थोडीशी तकलीफ होईल, पण एकदा जर तुमचं व्यवस्थापन सेट झालं तर तुम्हाला नंतर जास्त तकलीफ होणार नाही, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.